देतोय. जर तुम्ही आम्हाला कोऑपरेट केलं तर आयोजक तुम्हाला कोऑपरेट करतील. तुम्ही जर सांभाळून घेतलं तर आयोजक देखील तुम्हाला सांभाळून घेतील. अन्यथा षटकामध्ये कपात करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. हा, बोरिवली त्यांच्या विरोधात वानिवली, दोन संघ अगदी हक्कीच्या अंतरावरती असणारे हे दोन्ही गाव आपण एकमेकांच्या विरोधात येत असताना पाहायला मिळतोय. हा, एकाच परिसरातील हे दोन्ही संघ कित्येकदा एकमेकांच्या विरोधात आले असतील. बोरिवली, तलवली, तदनंतर वानिवली, वडगाव, वाशिवली नामक एक संघ राहिलेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. हा, अंपायर ग्रीन सिग्नल, द मॅच ऑन. ऑन स्ट्राईक वरती सुमित, नॉन स्ट्राईक एंड वरती सुजित, स्ट्राईक एंड वरती या सुजित. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला चेंडू ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर. पंचांचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि पहिल्याच अतिरिक्त धावेनं एक्स्ट्राची धावसंख्या, पहिली धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. बॉल तयार. टॅपिंग क्रिकेट. मोक्याच्या क्षणाला त्या ठिकाणी चेंडू हातामध्ये विसावला, अन्यथा धाव मिळाली असते, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षकाचं आपण कौतुक करूया. डॉट बॉल येईल. बॉल तयार. पुन्हा एकदा त्याच रिजनमध्ये त्याच दिशेने फटका खेचला होता, परंतु थोडा स्लो होता फटका. एलिव्हेशन तितकं फारसं चांगलं नव्हतं, ताकद नव्हती आणि तदनंतर पहिली धाव बॅटच्या सायानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 2 या धावसंख्येवरती. बॉल तयार. ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 3 या धावसंख्येवरती. निखिल बाबर गेले 8 ते 10 वर्षापूर्वीपासून आम्ही त्यांना फार जवळून ओळखतोय. मराठी भाषेवरती त्यांचं प्रभुत्व आम्ही समालोचन कॉम्बॉक्समधून त्यांचं पाहिलं आहे आणि काय आपल्यातून त्यांचं समालोचन होतं. त्यांचं समालोचन ऐकून ऐकून आम्ही या ठिकाणी समालोचनाला सुरुवात केली आणि ज्या ज्यावेळी आम्ही चुकतो ना, कोणती गोष्ट आम्ही चुकीची बोलतो त्या त्यावेळी ते आम्हाला अटकतात आवर्जून. जसं जिम फिटनेसमध्ये तुम्ही जात असाल ना, त्यावेळी तुमचे ट्रेनर कसे तुम्हाला फटका मारतात, तसा तो फटका आम्हाला दिला जातो. आणि तेच निखिल बाबर यांचं देखील आपण कौतुक करूया. सध्या त्यांनी लाईव्ह टेलिकास्टकडे जास्त लक्ष दिलं आहे. त्यांचं स्वतःचं चॅनल आपण या ठिकाणी पाहतोय, StarTennisCricket.in, आणि त्यामार्फत जे जे घर बसले या स्पर्धेला एन्जॉय करतात त्या सर्व गोडगोडी प्रेक्षकांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत. कैलासवासी उमेश देवगरे स्मृती ट्रॉफी 2025 मध्ये जे हनुमान क्रिकेट संघ इसांबे आयोजित ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. खूप चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन केलं आणि पहिला दिवस या स्पर्धेचा. पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत पंचांकडे अपील केली जाते, परंतु पंचांनी ती असा सल्ला मसलत करतील आणि तदनंतर योग्य तो निर्णय त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवतील ना. बोरिवली आयोजकांच्या जवळचा संघ आहे की नाही वानिवली, दोन्ही संघासाठी योग्य तो निर्णयच पंच देतील, कारण की पंचांसाठी अगदी इक्वल आहेत दोन्ही संघ आणि योग्य तो निर्णय पंचांनी त्या ठिकाणी दर्शवलं. फलंदाज बाद नाहीये आणि तोच निर्णय होता शेवटपर्यंत. त्याच निर्णयावरती ते ठाम राहिले. अपील जास्त होती. स्वप्नील कनोजे हुशार आहेत, त्यांना माहिती आहे जर अपील केली कदापि मिळाली तर मिळाली विकेट, परंतु नाही, पंच हुशार आहेत, क्रिकेट खेळलेले पंच आहेत आणि त्यांनी योग्य तो निर्णय दिला. हसी मजाक आहे या ठिकाणी आणि अपील केलीच पाहिजे, का करू नये. ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. पोइंजे नाईट स्पर्धेमध्ये आम्ही या संघाला पाहिलं होतं, आपलातून कामगिरी केली होती त्या स्पर्धेमध्ये या वानिवली टीमनं. अनंता देवघर यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत.
मी विनंती करेन सर्व आयोजकांना की आपल्या शुभास्य आपण अनंत देवघर यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करावं. आमचे जे आयोजक या ठिकाणी उपस्थितीमध्ये आहेत त्या आयोजकांना आम्ही विनंती करतोय की आपल्या शुभास्य आपण अनंत देवघर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करावं. पहिली महत्त्वाची विकेट फलंदाज सुजित मुंडे या चेंडूवरती बाद होतं. सुजित मुंडे सातत्यपूर्वक या टीमसाठी भरीव योगदान देत आलाय, परंतु या मॅचमध्ये थोडीशी निराशा त्याने व्यक्त केली. 2 चेंडू तो डॉट बॉल केला, एका चेंडूवरती एक सिंगल त्याने प्राप्त केली आणि चौथ्या चेंडूवरती त्याची विकेट त्याने त्या ठिकाणी गमावली. धापलकावरती धावा आहेत तर केवळ 5 धावा. शांत आणि संयमी सुरुवात होती, यावेळेस विकेट गमावली आणि महत्त्वाची विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली ती गोलंदाज हर्षल या गोलंदाजानं. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. केवळ पहिल्या षटकामध्ये 5 धावा या ठिकाणी खर्ची केल्यात, एक महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केली. तब्बल 9 चेंडू या षटकामध्ये टाकले गोलंदाज हर्षलला आणि 3 या ठिकाणी चेंडू त्यानं वाईट टाकलेत. मयूरजी पिसेकर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. पिसेकर ब्रदर्स ट्रॉफी आपण सातत्यपूर्वक पाहत आलोय. A1 दर्जाचं आयोजन A1 आणि आपण सातत्यपूर्वक पाहत आलोय. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन मयूरजी पिसेकर साहेबांचं ते त्या ठिकाणी आपण पाहतो आणि A1 आयोजनाच्या माध्यमातून आम्ही भरपूर वेळा या त्या स्पर्धेला एन्जॉय केला आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक दरवर्षी या स्पर्धेला आवर्जून भेट देतात. म्हणजे इसांबेकरांवरती असणारं प्रेम ते व्यक्त करतात आणि इसांबेकर सांगतायत ज्या आता यापुढे कधीही मयूर पिसेकर यांची ती स्पर्धा जर त्या ठिकाणी झाली तर त्या स्पर्धेमध्ये नक्की आवर्जून इसांबे संघ त्या स्पर्धेमध्ये दाखल होईल. बॉल तयार. स्वप्नील पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलंय सुमितनं, आक्रमण चढवलं आणि या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत षटकारानं होत आहे. दमदार आयोजक भव्य स्वागत केलं या ठिकाणी मयूरजी पिसेकर यांचं. एक खूप चांगले आयोजक म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्यपूर्वक पाहतो, एक चांगले उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहतो, युवकांच्या गळ्यातील ताईत मयूरजी पिसेकर यांचं या ठिकाणी स्वागत केलं. फलंदाज सुमित आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा षटकार आपण या ठिकाणी पाहिलाय. पुन्हा एकदा करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. मयूरजी पिसेकर यांची मानाची सन्मानाची स्पर्धा आपण सातत्यपूर्वक कित्येक वर्ष पाहत आलो. त्या स्पर्धेमध्ये कोणतीही कमतरता त्यांनी कधी भासू दिली नाही. कडाव आणि जाई या 2 संघादरम्यान आपण मॅच पाहिली होती. एका 6 बॉलमध्ये 1 धाव वाचवायची होती त्या स्पर्धेमध्ये आणि जाई टीमच्या आगेच खऱ्या अर्थानं मयूर पिसेकर यांच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की नितू माली जो कडाव टीमचा गोलंदाज आहे त्यांनी 6 चेंडूमध्ये 1 धाव वाचवली होती. आणि तदनंतर हे सांगण्यामागचं कारण एकच, निखिलजी बाबर सर आपण पाहिलं ना तर त्या स्पर्धेमध्ये जिथं प्लॅटफॉर्म मिळाला नितू मालीला, तिथून नितू मालीसाठी भरपूर पारितोषिक मिळालं आणि आज आपण पाहिलं ना तर नितू मालिक ISPL सारख्या स्पर्धेमध्ये देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी मयूर ग्रुप बदलापूर गाव आयोजित या ठिकाणी स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 15 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2026 दिनानिमित्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रथम पारितोषिक असेल या स्पर्धेचं 2,22,222. द्वितीय पारितोषिक असेल या स्पर्धेचं 1,22,222. 99,999 तृतीय क्रमांक. चतुर्थ क्रमांक असेल 77,777. हे खऱ्या अर्थानं ग्रामीण टीमसाठी असेल. आणि तदनंतर आपण पाहतोय की खूप चांगला आयोजक आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक राहतील आदरणीय एक युवा उद्योजक मयूर जगन्नाथ पिसेकर. युवा उद्योजक आपण म्हणून त्यांच्याकडे सातत्यपूर्वक पाहत आलो. युवकांच्या गळ्यातील ताईत बनायचं काम त्यांनी सातत्यपूर्वक पाहिलंय आणि प्रत्येक जनार्दन पिसेकर A1 दर्जाचं आयोजन आणि A1 दर्जाचं खऱ्या अर्थानं आयोजन आपल्याला पाहायला मिळतील. आणि प्रथम पारितोषिकसाठी एक बाईक देखील असेल, द्वितीय पारितोषिकसाठी एक बाईक असेल, तृतीय क्रमांकासाठी एक बाईक असेल, चतुर्थ क्रमांकासाठी एक बाईक असेल आणि बक्षीस पात्र क्वालिफाय ठरलेल्या प्रत्येक संघासाठी उत्कृष्ट खेळाडूसाठी उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी देखील बाईक असेल.
खूप चांगलं आयोजन. आम्ही कित्येक वर्ष लाईव्हच्या माध्यमातून त्या स्पर्धेला एन्जॉय करतोय. बदलापूरकरांची मानाची सन्मानाची तुम्हा आम्हा सर्वांच्या अभिमानाची स्पर्धा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. 14 धाबा धाव फलकावरती थोडंसं दुर्लक्ष झालं, क्षमा असावी. आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होतोय. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची रणधुमाली. यामुळे शरीराचा वेट डायरेक्ट हिट झाला असता तर विकेट मिळण्याची दाट शक्यता होती, परंतु त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झालं नाही आणि एक्स्ट्राच्या धावा या ठिकाणी जमवल्या जात आहेत. 2 आणि या 2 धाबेच्या मदतीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 16 या धावसंख्येवरती. पंच पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या केवळ 5. 1 विकेट या ठिकाणी गमावली होती. चांगली गोलंदाजी आता इथून पुढे करणं गरजेचं आहे. स्वप्नील कनोजेनं या षटकामध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी केली. केवळ 11 धावा त्यानं खर्ची केल्या. पहिल्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती आलेला षटकार आपण त्या ठिकाणी पाहिला. तदनंतर बॅक टू बॅक 2 चेंडू त्यांना डॉट बॉल टाकले. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आली, 5व्या चेंडूवरती सिंगल आली आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल आला आणि तदनंतर दुहेरी धावेला प्राधान्य देत 16 धावा आहेत त्या धावफलकावरती. 2 षटकं संपली आहेत. या ठिकाणी आदरणीय मयूरजी पिसेकर साहेबांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. मी सर्व आयोजक कमिटीला विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ असे आदरणीय मयूरजी पिसेकर साहेबांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करावं. एक दानशूर व्यक्तिमत्व आपण मुख्य व्यासपीठावरती पाहतोय. दरवर्षी अगदी वेळात वेळ बहुमूल्य वेळ काढून ते या स्पर्धेला दाखल होत असतात आणि इसांबेकरांवरती असणारं प्रेम ते या ठिकाणी व्यक्त करतात. आणि या वर्षी आपण पाहतो त्यांची मानाची सन्मानाची स्पर्धा आपण बदलापूरकरांच्या भेटीला आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या रायगडवासियांच्या भेटीला ती येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. बरेचसे संघ, ग्रामीण संघ त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण कित्येकदा पाहिलेत. या अगोदरचा किस्सा आम्ही नीतू मालीचा तुम्हाला सांगितला. तब्बल 25,000 रुपयाचं डोनेशन त्या खेळाडूला मिळालं होतं. आणि का मिळू नये, जर स्पर्धा जितक्या ताकदीची आहे ना, आयोजक जर जितक्या ताकदीचे आहेत तर ते आयोजक त्या खेळाडूला देखील तितका सन्मान देतील. आणि तशी कामगिरी नीतू मालीने त्या स्पर्धेमध्ये केली होती. मयूरजी पिसेकर साहेबांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. वेळात वेळ बहुमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिला. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी मान्यवरांना मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करण्यात येत आहे. तदनंतर अनिकेतजी कुलकर्णी यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. मी आयोजकांना विनंती करेन की मान्यवरांचा सन्मान आपण त्या ठिकाणी करावं. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 17 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 3 या ठिकाणी सुरुवात झाली. दीपेश बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. दीपेश पवार ऑन स्क्रीनवरती आपण पाहतोय. मान्यवरांचा सन्मान, परंतु यावेळेस फटका दमदार, एलिव्हेशन आहे, झेल ड्रॉप होतोय आणि फलंदाज सुमितला पुन्हा एकदा मिळतोय जीवनदान आणि त्याच्या बॅट मधून येतोय हा डीप मिड विकेट, सीमारेषा पार, दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 23 या धावसंख्येवरती. 23 धावा या ठिकाणी आपण धावफलकावरती पाहतोय. बोला तयार. स्लोअर डिलिव्हरी केली होती. चेंज ऑफ पेस होता, गती परिवर्तन केलं, थोडंसं हलकस स्विंग दिलं, आतल्या बाजूनं चेंडूनं वलन घेतलं आणि तदनंतर आपण पाहतोय ना की फलंदाज सुमितला या चेंडूला मारणं थोडंसं कठीण झालंय. चांगली गोलंदाजी, फिंगर रोल केले होते. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दीपेश पवारनं चांगला चेंडू, परंतु एसटी रक्षण त्या ठिकाणी स्वप्नील कनोजेचं खराब. एक धाव या चेंडूवरती जरूर मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 24 या धावसंख्येवरती. 24 धावा धावफलकावरती. खालच्या बाजूवरती खऱ्या अर्थानं चेंडू राहिला आणि तदनंतर मारणं थोडंसं कठीण झालं. बॉल तयार. फटका यावेळेस फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील का, परंतु नाही. सेफली लँड होतं 38 सर्कलच्या आतमध्ये आणि धाबा मिळतील या चेंडूवरती. एकूणच 2 धाबीच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 26 या धावसंख्येवरती. 26 धावा तिसऱ्या षटकाला सुरुवात आणि तदनंतर आपण पाहतो एक षटकार आला, परंतु तदनंतर कमबॅक केलं गोलंदाज दीपेश पवार या गोलंदाजानं.
दीपेश बॉलिंग ट्रॅकवरती तयार. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज या ठिकाणी होईल बाद. महत्वाची विकेट प्रेम या ठिकाणी गमावतात. विकेट प्राप्त केली जाते, महत्वाची विकेट या ठिकाणी गमावली आणि तदनंतर आपण पाहतोय की षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी कंप्लीट झालाय. 3 षटकाच्या अंती धावफलकावरती धाव आहेत त्या 26 धावा. दोन विकेट या ठिकाणी गमावल्यात. पहिला फलंदाज सुजित मुंडे बाद झाला आणि तदनंतर आपण पाहतोय प्रेम घोंगे हा फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. सोनू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होत आहे. न्यू बॅटर्स, परंतु आता शेवटचे 6 चेंडूला फेस करायचं असेल ते सुमितनं जर इथून 2-3 मोठे फटके आणले, 1-2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले आघाडीच्या 1-2 बॉलवरती, तर एक चांगलं फायटिंग टोटल स्कोर या ठिकाणी ते सेट करू शकतील. परंतु तशी बॅटिंग होईल का? याच एंडनं स्वप्नील कनोजेच्या अगेन्स्ट जबरदस्त षटकार ठोकला होता फलंदाज सुमितनं आणि त्याच दमदार फटक्याची आता गरज असेल ती बोरिवली टीमला. बोरिवली आणि त्यांच्या विरोधात वानिवली या 2 संघादरम्यान चालू असणारी ही लढत आपण या ठिकाणी पाहतोय. रिलायन्स एंटरप्राइजेस वानिवली या नावानं आज संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि चांगला खेळ आतापर्यंत त्यांचा राहिलाय. यंगस्टार वयाल आणि जय उर्मिला 11 जय गावदेवी सारंग दोन्ही टीमचे कॅप्टन हे षटक संपल्यानंतर आपण टॉस करण्यासाठी यावं. आदित्य 11 यंगस्टार वयाळ आणि त्यांच्या विरोधात उर्मिला 11 जय गावदेव सारंग दोन्ही टीमचे कॅप्टन. हा चांगला फटका, भव्य स्वागत केलं या ठिकाणी. बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय, जबरदस्त फटका. तदनंतर आपण पाहतोय सुमित जो नावाचा ब्रँड आहे ना बोरिवलीचा, त्याच्या नावाचा हा दमदार फटका, त्याच्या नावाचा हा ब्रँड आपण या ठिकाणी पाहतोय आणि बॉल जाईल थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे मारलाय हा षटकार. षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते 32 या धावसंख्येवरती. 2-3 मोठे फटके इथून पुढे येतील का बोरिवली टीमसाठी? सुमित हे 5 चेंडू फेस करेल आणि त्यात 5 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतील का? पुन्हा एकदा हा चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत फिल्डरच्या अगदी मस्तकावरती दस्तक देणारा हा फटका 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 38 या धावसंख्येवरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं, जबरदस्त या फटक्याला खेचलं, खडे स्ट्रोक खेचला फलंदाज सुमितनं. या अगोदर आपण पाहिलं थर्डमॅन सीमारेषा त्यांनी क्लिअर केली आणि तदनंतर आपण पाहतोय की स्लॉट मध्ये असलेल्या बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं. षटकार येतोय, बॅक टू बॅक आलेले हे लगातारचे 2 षटकार फलंदाज सुमितच्या बॅटमधून. सुमित पाटील मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. शेवटच्या ह्या डेट ओव्हरमध्ये, स्लॉग ओव्हरमध्ये त्याला आक्रमण करणं हे गरजेचं आहे. परंतु आता विचार करण्यास भाग पडलं गोलंदाज नयनला. ऑन स्ट्राईक वरती सुमित तयार आणि हा लगातारचा येतोय 3रा, लांबच लांब. आणि या स्पर्धेमधील मित्र म्हणेन हा लांब आलेला षटकार फलंदाज सुमितच्या बॅटमधून अजून एक दर्जेदार विलोभनीय षटकार. बॅक टू बॅक लगातार आलेले हे 3 षटकार आणि या 3 षटकारांच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल तर एकूणच 44 या धावसंख्येवरती. वैयक्तिक 35 या धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग खेळतोय. 13 बॉलमध्ये 35 धावसंख्येची स्फोटक इनिंग खेळतोय. 5 षटकार त्याच्या बॅटमधून अध्यापक आपण पाहिलेत. आम्ही या अगोदर देखील उल्लेख केला निखिलजी बाबर सर आपण पाहिलं तर की जर सुमित शेवटपर्यंत या विकेटवरती टिकून राहिला, जोपर्यंत सुमित मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि हे मित्र म्हणेन हा मेन कणा आहे बोरिवली टीमचा. या खेळाडूनं कित्येक सामने आपल्या स्वतःच्या जोरावरती, आपल्या स्वतःच्या चांगल्या खेळीवरती जिंकून दिलेत ते बोरिवली टीमला आणि तो शेवटपर्यंत मैदानावरती तट धरून राहिला आणि शेवटपर्यंत त्याचं लक्ष फक्त सीमारेषेच्या जवळच होतं. चेंडू सीमारेषा पलीकडे आपल्याला धाडायचे आहेत आणि त्याच्या बॅटमधून येत आहेत हे बॅक टू बॅक लगातारचे 3 षटकार. चांगली बॅटिंग, गुड बॅटिंग. पहिल्याच दिवसामध्ये यश मिळतंय स्वर्गीय
उमेश स्मृती चषक 2025 मध्ये इसांबे टीमला यश मिळालं जात आहे, परंतु हा फटका बॉल जाईल यावेळेस सीमारेषा पलीकडे 4 धाबेसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचेल 48 या धाबसंख्येवरती. लॉंगलेग आणि अगदी आपण पाहतोय डीप स्क्वेअरलेगच्या मधून चेंडू सीमारेषा क्लिअर करत गेला. 4 धाबींसाठी येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 48 या धाबसंख्येवरती. झेल ड्रॉप झालं आणि तिथून आपण पाहतोय की या मॅचला स्वतःची गुणवत्ता सादर करत असताना फलंदाज सुमित पाटीलला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जबरदस्त बॅटिंग, अगदी कमी धाबसंख्येवरती रोहित शर्मा यांचं सोडलेलं झेल आणि तदनंतर 264 धाबसंख्येची मॅरेथॉन इनिंग आपण पाहिली होती. धापलकावरती धाव आहेत ते 48 धाबा धापलकर वैयक्तिक 39 या धाबसंख्येवरती खेळतोय सुमित. या स्पर्धेतील वैयक्तिक अर्धशतक झलकावेल का, परंतु नाही. यावेळेस झेलला कॅरी केला आणि महत्वाची विकेट. फटका फसला, एलिव्हेशन थोडंसं कमी होतं आणि त्या दिशेमध्ये ना सीमारेषा थोडीशी लांब आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे जाणं तितकंसं सोपं नाहीये. या अगोदर फटका खेचला होता सुमित त्या दिशेमध्ये, परंतु त्यामध्ये एलिव्हेशन चांगलं होतं, टायमिंग चांगलं जुळलं होतं, बॅट अँड बॉलचं संतुलन चांगलं झालं होतं. त्या कारणास्तव तो चेंडू सीमारेषा पलीकडे गेला होता, परंतु यावेळेस फटका फसला. जास्त काळ चेंडू हवेमध्ये होता आणि त्या कारणास्तव महत्वाची विकेट 39 धाबसंख्येची मॅरेथॉन इनिंग केली आहे ती सुमित पाटीलनं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी. बोरिवली टीमसाठी जे हवं होतं ते त्यांनी मिळवून दिलंय. या ठिकाणी आपण पाहतोय की 48 धाबा जमवल्या पहिल्या सत्रामध्ये आणि 49 धाबसंख्येचा पाठलाग आता इथून करावा लागेल. तो वानिवली टीमला धावसंख्येचा पाठलाग केला जाईल काय नाही हे आपण द्वितीय सत्रामध्ये पाहणार आहोत, परंतु मयूरजी पिसेकर साहेबांचा आपण मनोगत या ठिकाणी पाहणार आहोत. या संपूर्ण स्पर्धेविषयी ते काय सांगतात ते जरूर आपण ऐकणार आहोत आणि नवीन संदेश सर्व खेळाडूंना त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. जय हनुमान क्रिकेट संघ इसांबे आयोजित उमेश स्मृती चषक 2025. खरं तर गेल्या वर्षी पण ह्या मॅचला मी आलेलो आणि मला वाटतं ही यांची तारीख फिक्स आहे डिसेंबर एंडिंग. तर खरंच निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे क्रीडांगण आहे आणि ह्या दादाची तळमळ बघून फेरी मारायला लागते. किती कामाचा व्याप असला तरी मी त्याला बोललो मी एक फेरी मारीन 100%. आणि खरंच अशा मॅच ह्या व्हायला पाहिजेत. मी मागाशी एक मॅचला भेट दिली आमच्या इथे बदलापूरला, तिथे पण बोललो तुम्ही क्रिकेट खेळाच पण त्याच्याबरोबर आपल्याला कामधंदा पण बघता यायला पाहिजे, 2 पैसे कमवता यायला पाहिजे. जे मी तुम्हाला सांगेन साताऱ्यामधली पोरं आहेत ती वाशीमध्ये राहतात तर ते फक्त संडेला क्रिकेट खेळतात, बाकी 7 दिवस त्यांचा नोकरी धंदा सांभाळतात. आणि आपल्या इथे आता सध्या काय झालं आहे सोमवारपासून रविवारपर्यंत रोज क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. तर क्रिकेट जरूर खेळा. आता ISPL सारखी स्पर्धा चांगला प्लॅटफॉर्म आलेला आहे. खरंच जर तुमच्यामध्ये खेळ असेल तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. आता शहापूर तालुक्यातला एकदम सर्वसामान्य घरातला मुलगा IPLला सिलेक्ट झालेला आहे. खरं तर ही जाम अभिमानाची गोष्ट आहे. जे मला तर त्याची हिस्ट्री समजली तर त्या इथे शूजला पण पैसे नव्हते. तो साध्या स्कूलमध्ये शिकलेला आहे, तो अशाच साध्या ग्राउंडमध्ये त्याने प्रॅक्टिस केलेलं आहे. तर आपल्या पोरांना चांगलं व्हिजन द्या, चांगलं आपली पिढी घडायला पाहिजे आणि क्रिकेट तत्सम स्पर्धा या व्हायलाच पाहिजेत. आता दादा बोलले आमच्या मॅचबद्दल तर तब्बल आमच्या इथे 80 टीम आपण ग्रामीणच्याच घेतल्यात. आपण ओपन वगैरे कन्सेप्ट यावर्षी घेतलेला नाही, पण 8चाच पोल असेल आणि जर जो क्वालिफाय होईल त्या टीमला किंवा त्या प्लेयरला आपण 2 व्हीलर दिलेली आहे, प्राईज पण असेलच. तर तुम्हाला ज्यांना जमेल त्यांनी नक्की या तिथे ऑनलाईन बघा आणि
हा दादा बोलला तुमचे जे कॉमेंटेटर आहेत त्यांना आम्ही तिथे एक दिवस संधी देऊ, तर हा माझा शब्द आहे. आणि इथे मला बोलवला, माझा मान सन्मान केला, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. आणि चांगल्या चांगल्या स्पर्धा करा, मला कधीही बोलवा, मी नक्की येईन. हे बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. खूप चांगलं मनोगत आपण या ठिकाणी पाहिलं मयूरजी पिसेकर साहेबांचं. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना की या जगामध्ये ना पैसा सगळ्यांकडे, ती देण्याची दानत अगदी कमी लोकांकडे, आणि बहुमूल्य वेळ त्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी दिला. आणि त्यातील एक मयूरजी पिसेकर, त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतकरणापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. जाताना सावकाचा हा संदेश असेल. आणि त्यांनी संदेश देखील दिला की प्रत्येक खेळाडूने प्रामाणिकपणे क्रिकेट खेळलं पाहिजे, प्रामाणिकता त्यांना जपता आली पाहिजे. आणि तदनंतर आपलं घर सांभाळत तुम्ही जर क्रिकेटकडे लक्ष केंद्रित केलं तर ते तुमच्यासाठी योग्य असेल. प्रत्येक खेळाडू हा ISPL पर्यंत पोहोचला असं नाही, परंतु ज्या खेळाडूकडे गुणवत्ता खरोखर आहे ना, तो खेळाडू जरूर ISPL पेक्षाही IPL पर्यंत पोहोचू शकेल. आणि या अगोदर आपण IPLचा विषय देखील त्यांनी छेदला की शहापूर जिल्ह्यातील एक चांगला खेळाडू ज्याची IPL ला निवड झाली, खेळण्यासाठी त्याच्या किट घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. 3 लाख रुपये त्यांनी त्यांच्या वडिलांनी व्याजी घेतले. आणि तदनंतर आपण पाहतोय की IPL पर्यंत त्याचा प्रवास आपण या ठिकाणी पाहिलाय. आणि काय कोणाच्या आयुष्यामध्ये कधी बदल घडेल ना ते सांगू शकत नाही. नेक्स्ट मॅचसाठी ओमकार तरमले त्या खेळाडूचं नाव, आणि जरूर सातत्यपूर्व आम्ही जरूर त्या खेळाडूविषयी बोलू, परंतु आता मॅचकडे लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की 24 चेंडूमध्ये 49 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. ते वानिवली टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. स्वप्नील कनोजे आणि त्याच्या सोबतीला अक्षय पवार ही सलामीची जोडी आपण पाहतोय. स्वप्नील ऑन स्ट्राईक वरती. स्वप्नीलच्या अगदी आम्ही खेळाच्या अगदी प्रेमात पडलो होतो. एक काल जबरदस्त बॅटिंग करणारा हा खेळाडू. वानिवली त्यावेळी जय हनुमान वानिवली संघ एकत्र खेळत होता, आणि स्वप्नील कनोजेची पॉवर प्लेची बॅटिंग अगदी प्रत्येकाला प्रेमात पडेल ना अशी बॅटिंग करणारा हा फलंदाज. परंतु सध्या जॉबच्या अभावी त्याला देखील क्रिकेटकडे जास्त लक्ष केंद्रित करता येत नाही. परंतु बघूयात या मॅचमध्ये सुरुवात कशी करेल वानिवली टीमसाठी हा फलंदाज. पहिला चेंडू, एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. पुन्हा एकदा मयूरजी पिसेकर साहेब आपले मनपूर्वक आभार. तुम्ही या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल मनाच्या अंतकरणापासून आपले देखील आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव या ठिकाणी मिळतीये. सिंगलच्या मदतीनं धापलकाचा श्री गणेश केला जातोय. स्वप्नील कनोजे याच्या बॅटमधून आलेला हा फटका. त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगवरती, शॉर्ट तडम्यावरती चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. एका धाबेला प्राधान्य. सुरुवात चांगली केली आहे, 0पेक्षा 1 चांगला असं वीरेंद्र सेहवाग नेहमीच सांगत आलेत. आणि त्या एका धावसंख्येला या ठिकाणी त्यांनी प्राधान्य दिलंय. ज्यावेळी तुमच्या खिशामध्ये 99 रुपये असतील ना, 1 रुपया नसेल तर ती 100ची नोट पूर्ण होणार नाही. या ठिकाणी आपण पाहतोय की असं म्हटलं जातं ना की प्रत्येक वेळी एकाला खूप महत्व आहे. आणि ती एक धाव असो, एक मत असो, परीक्षेत पडणार 1 मार्क्स असो, त्या एका गुणाला फार महत्व आहे. त्याकरता आपण पाहतोय की ती 1 धाव पहिल्या चेंडूवरती मिळते. दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय सुमित ऑलराऊंडर खेळाडू आहे या बोरिवली टीमचा. पटका यावेळेस दमदार, उंचाई आणि लंबाई देखील असेल. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावेसाठी बिग हिट. षटकार. अक्षय पवार समोर टाकलं होतं, स्लॉट मध्ये होता बॉल, त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं. 6 धावेसाठी बिग हिट षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 7 या धावसंख्येवरती. अक्षय एक फलंदाज आहे ज्यांनी आम्हाला इम्प्रेस केलं होतं पोंजेच्या नाईट स्पर्धेमध्ये. जबरदस्त खेळी केली होती. 18 मध्ये 48 धावसंख्येची गरज होती वरोसे टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना, आणि तब्बल 3 ते 4 चेंडू राखून वानिवली टीमच्या या फलंदाजानं तो सामना जिंकून दिला होता. आता या मॅच मध्ये आपण पाहतोय 24 चेंडू त्यांच्याकडे आहेत. त्या मॅच मध्ये केवळ 18 होते. 18 मध्ये 48 करायचे होते. आता देखील तीच स्थिती आहे. 24 मध्ये 48 करायचे, 6 चेंडू 49 करायचे. आपण पाहतोय 6 चेंडू त्यांच्याकडे जास्त खेळण्यासाठी आहेत. परंतु तशी बॅटिंग राहील का? बैल काल प्रत्येकाचा तोच राहत नाही. घड्याळाचा काटा सांगतो ज्यावेळी कधी कधी तो 12 वरती असतो ना त्यावेळी दिवस असतो. तोच काटा पुन्हा 12 वरती गेला
की रात्र होते. त्यासाठी वेळेचं महत्व तुम्हाला असणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी पंच सल्ला मसलत करतायत. नो बॉलचा इशारा त्या ठिकाणी येईल विकेटच्या लाईटच्या पलीकडे. फ्रेट असेल. बॉल तयार. या ठिकाणी येईल डॉट बॉल. फ्रेडचा चेंडू चांगला टाकला. बॅटवरती कनेक्ट करणं गरजेचं आहे. आदित्य 11 यंगस्टार वयाल आणि उर्मिला 11 जय गावदेव सारंग, जय गावदेवी सारंग दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तातडीने या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. पुन्हा एकदा चांगला फटका. बॉल 1 टप्प्या अखेर सीमारेषा पलीकडे जाईल. 4 धाब्यांसाठी हा चौकार आणि त्या चौकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल. ते 13 या धाबसंख्येवरती. 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. उर्वरित शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. आता सुमितनं जसं आक्रमण चढवलं होतं तसाच हल्ले चढवतोय फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये. 36 धाबसंख्येची विजयासाठी आता गरज आहे. धावन आणि चेंडूंमध्ये अंतर जे कापायचं होतं ते पहिल्या षटकामध्ये कापलंय, परंतु अजूनही एकाच 2 फटक्याची मोठ्या फटक्यांची गरज नित्यंत आहे बॅटिंग करत असताना वानिवली टीमला. 19 चेंडू आणि 36 धाबसंख्येची गरज. बॉल तयार आणि हा फटका देखील दमदार. षटकार येतो आणि या षटकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 19 या धाबसंख्येवरती. आता 18 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 30 धाबसंख्येची. या ठिकाणी वयाल टीमचे कॅप्टन आलेत. मी सारंग टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की आपण तातडीनं या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. चला, या ठिकाणी वयाल टीमचे कॅप्टन आलेत. आम्ही सारंग टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय. तातडीनं आपण टॉस करण्यासाठी यावं. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 30 या धाबसंख्येची. समोर स्क्रीन सोबत समोर जे बसलेत ना त्या प्रेक्षकांना विनंती असेल की थोडं आपण बाजूला बसा. ब्लॅक स्क्रीन समोर जे बसलेत ना बॅक साईडला त्यांना विनंती असेल की तिथे बसू नका. राम पवार तिथे बसू नका, थोडंसं बाजूला जा. हा फटका हे देखील दमदार एक्स्ट्रा कव्हर मध्ये चालला. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धाबेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 21 या धाबसंख्येवरती. विलास पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या 2 संघादरम्यान टॉस करत आहोत. सारंग आणि वयाल दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी आहेत आणि यावेळेस फटका चांगला. बॉल झालाय सीमारेषा पलीकडे आणि आता स्वप्नील कनोजे देखील बोलतोय जर अक्षय या मॅच मध्ये बरसतोय तर मी का शांत राहू. आणि त्याच्या बॅट मधून देखील येतोय हा षटकार. षटकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 27 या धाबसंख्येवरती. टॉस या ठिकाणी केलं जाते सारंग आणि त्यांच्या विरोधात वयाल या 2 संघादरम्यान. टॉस जिंकला या ठिकाणी वयाल टीमनं. जो काय निर्णय आहे ना निर्णय तुम्ही लगेच सांगा, कारण की तुम्ही टॉस करण्यासाठी उशिरा या ठिकाणी आलात. चला तेजस, टॉस जिंकलाय तेजस. निर्णय सांगा निर्णय.
शेवटच्या आता 15 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. चेंडू आणि धावांमधून अंतर आपण पाहतो केवळ 7 आहे. एखादा मोठा फटका रन बॉल ही मॅच आणून ठेवेल. परंतु या अगोदर आपण पाहिलं ना, मयूर पिसेकर सर मुख्य व्यासपीठावरती बसले होते. त्यांनी अगदी चांगलं कानमंत्र देखील दिलं. त्यांची बाईट आपण पाहिली. खूप चांगलं त्यांनी सांगितलं की निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे गाव आहे. परंतु त्यांनी जाता जाता एक उल्लेख केला की त्यांच्या स्पर्धेला आम्हाला समालोचन करण्याची ते संधी देतील. त्यांच्या स्पर्धेमध्ये आपल्याला समालोचन करण्याची संधी मिळो अथवा ना मिळो, परंतु त्यांच्या मनाचा मोठेपणा त्यांनी या ठिकाणी दाखवला की या विभागातील एक चांगला समालोचक जर आपल्या समोर आहे तर त्याच्यापर्यंत देखील काही ना काहीतरी पोचलं पाहिजे. त्याकरता मयूर पिसेकर यांनी सांगितलं की तुमच्या समालोचकाला देखील एक ना एक दिवस का होईना कोणत्या तरी स्पर्धेचा एक दिवस त्यांना देखील आम्ही समालोचन करण्याची संधी देऊ. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. त्यांनी शब्द दिलाय आणि त्यांनी असं देखील उल्लेख केला की आम्ही शब्द देतो की तुमचं समालोचक आमच्या स्पर्धेमध्ये समालोचन करताना तुम्हाला पाहायला मिळेल. मनोज जाधव तिकडे खुश होते की बदलापूरला तिथे देखील आता अजिंक्य बोर्ड जातील. जाऊ आपण, जर आपल्याला आवर्जून ऑफिशियल कॉल मिळालं तर. बॅक टू बॅक लगातारचे हे 3 षटकार आणि या 3 षटकाराच्या मदतीनं आज सामना 39 धावा. हा फिल्डिंग, थँक्यू सो मच अलंकार. उत्तरास प्रत्युत्तर दिलं. टोसा टोसा सुमितनं मारलेले 3 आणि लगातारचे 3 षटकार मारतोय स्वप्नील कनोजे. आम्ही सुरुवातीला उल्लेख केलं होतं की अलीकडच्या 3-4 वर्षापूर्वी जो स्वप्नील कनोजे फॉर्ममध्ये होता ना, त्याचा फॉर्म आता पुन्हा एकदा त्याला मिळाला जातोय. प्रॅक्टिसच्या अभावी त्याला जास्त वेळ देता येत नाही प्रॅक्टिसला, कारण की जॉब असल्या कारणानं प्रॅक्टिसकडे लक्ष कमी केंद्रित करता येतं. परंतु या मॅचमध्ये तो दाखवतोय की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि पुन्हा एकदा हा चांगला फटका गोलीच्या वेगानं जाईल सीमा रेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते एकूणच 43 या धावसंख्येवरती. विजयासाठी अजूनही 6 धावसंख्येची गरज आहे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झालं आणि राकेश तोरवे यांच्याकडून खऱ्या अर्थानं स्वप्नील कनोजेसाठी हे बॅक टू बॅक 3 षटकार त्यांनी लगावले. त्याकरता 1000 रुपयाचा कॅश प्राईज हा तुम्हाला जीपे केले जातील. आता ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आपण पाहतो फार होतात, त्याकरता जे पारितोषिक लावतात ते त्यांच्या अकाउंटवर डायरेक्टली टाकून देतात. पूर्वी एक वेगळी मजा असायची समालोचक मित्रांची आणि जे खऱ्या अर्थाने इथं आमचे स्कोरर असायचे त्यांची, कारण की त्यांच्या हातामध्ये कॅश मिळायची. मग त्यातले जे लावायचे ना, त्यातले जो घेणारा असायचा तो सांगायचा की यातले 500 तुम्हाला ठेवा, म्हणजे तुमच्या कॉम बॉक्सला किंवा तुमच्या संपूर्ण टीमला. परंतु जे मोठ्या मनाचे असायचे ना तेच सांगायचे, ज्यांना पाहिजे असत ते कसे पण घेऊन जातात. हे थोडंसं अशी मजाक होतं. परंतु पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊ. शेवटच्या आता 12 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 6 धावसंख्येची. तेजस देवगरे आमचे मेहुणे असतायत, त्यांना माहिती आहे की आज 4 दिवस आणि रात्र आम्हाला समालोचन करायचे, त्यासाठी ते आम्हाला दमवणार नाही आहेत. परंतु पहिल्याच दिवशी आम्हाला त्यांनी कंटाळवाणी गोष्ट या ठिकाणी घडते आमच्यासोबत. बॉलिंग ट्रॅकवरती येतोय गोलंदाज यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलं, जबरदस्त फटका. ज्यावेळी तुमच्या बॅटवरती चेंडू येतो ना त्यावेळी तुम्ही कोणतेही फटके केला त्यावेळी तुमच्या बॅटला चेंडू लागणारच, आणि चांगला फटका घेतला फलंदाज अक्षयनं आणि त्याच्या बॅटमधून येतोय हा चौकार. चौकाराच्या मदतीने समीकरण बदलेल. शेवटच्या 11 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज आहे. चला द्या तिथं बॉल द्या प्लीज. 1-2 दिवस फक्त साहिल, अन्यथा शेवटच्या 2 दिवसामध्ये बरीचशी पब्लिक या मैदानावरती आपल्याला पाहिलं. उद्याच्या दिवसापासूनच बरीचशी पब्लिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आजचा पहिला दिवस आहे, विकली ऑफ नाही आहेत, त्या कारणास्तव आपण पाहतोय की प्रेक्षक कमी. परंतु आज क्रिसमस आहे, विकली ऑफ आहेत, परंतु फारसे लोक आज फिरायला गेलेत. परंतु उद्या सॅटर्डे संडेच्या दिनानिमित्त भरपूर पब्लिक या ठिकाणी पाहायला मिळतील. रातकिडे या ठिकाणी पाहायला मिळतील. जे आमच्या सानिध्यात असतात ना ते सगळी लोक या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि हा दमदार फटका, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी हा षटकार. चला बॉल द्या, बॉल द्या.
बाईकवर जे प्रेक्षक बसलेत ना त्यांनी चेंडू द्या. हा कॅमेऱ्यात दिसतंय तुम्ही टी शर्ट मध्ये टाकलाय व्हिडिओ तुमची व्हायरल करतील. आयोजक डेंजर, आयोजक काही करू शकतील. या ठिकाणी सर्व